लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक ही पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा आपल्या जीवनामध्ये मातेचं आईचं महत्व समजावून सांगताना आई ही निर्हेतुक प्रेम करणारी आणि लेकरांचं सदैव अंतःकरणामध्ये हित वाहणारी जोपासणारी अशी एक अद्भुत शक्ती आहे असं महाराजांना या अभंगातून सांगायचं. आई वडील ही तशी आपली प्राथमिक घरातली दैवत आहे आणि मग इतर देवतांचंही पूजन करण्याचा विधी आणि शास्त्र आपल्याला संतांनी सांगितलंय. महाराजांनी या अभंगातून आई आणि संत या दोहोंचं अंतकरण एकसारखं असतं असाही अन्वय साधलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला संकल्पित वेळेत समर्पित करायची. तत्पूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं आवश्यक आहे. धार्मिक सामाजिक अशा सर्व सेवेमध्ये शेती शिक्षण व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात उत्तुंग काम करणारं आपलं हे शिंगव गाव आहे आणि या गावातील सन्माननीय काळवाघे पाटील परिवार या परिवाराच्या पूजनीय मातोश्री वैकुंठवासी श्रीमती द्वारकाबाई जनार्दन पाटील काळवाघे यांचं प्रथम पुण्यस्मरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं जात आहे. अर्थात कैलासवासी जनुकाका काळवाघे पाटील यांचा हा परिवार, ॲडव्होकेट भागवतराव पाटील कैलासवासी यांचा हा परिवार, या परिसरातला एक आदर्श परिवार. आणि आज मातोश्रींचं पुण्यस्मरण जे साजरं करतायत ते या परिवारातील सुपुत्र तुमचे आमचे सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही श्री अरुणराव जनार्दन पाटील काळवाघे आणि श्री संदीपराव जनार्दन पाटील काळवाघे.
मुली सौभाग्यवती भारतीताई सुभाषराव शिंदे, जावई डॉक्टर सुभाषजी शिंदे साहेब, त्याचबरोबर सौ शारदाताई जगन्नाथ सातपुते, जावई जगन्नाथजी सातपुते साहेब, या परिवाराचे व्याही जावई सर्व स्नेही आणि विशेष करून आज मोठ्या संख्येने उपस्थित वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी, त्यामध्ये आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण मनसुख महाराज दहे, आपल्या गावचं संप्रदायाचं भूषण आमचे रामकृष्ण महाराज चौधरी, ज्यांच्या सुंदर गायनानं आपल्या कीर्तनाला प्रारंभ झाला, अशी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आपल्याला लाभलेली आहे. त्यामध्ये संगीत विशारद सुनीलजी महाराज पारे, संगीत विशारद ऋषिकेशजी महाराज शेटे, मृदंगाच्या साथ उत्तम प्रकारे देणारे आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमातील प्रसाद महाराज तरवडे. आमच्या प्रसाद महाराजांची आता नुकतीच 10 राज्यांमधली तालवाद्य स्पर्धा विद्यापीठ स्तरावर झाली. 10 राज्यातली विद्यापीठ होती आणि त्यामध्ये 3रा क्रमांक त्यांचा आला. आणि आता नॅशनलला दिल्लीला तिथल्या स्पर्धेत म्हणजे पूर्ण देशातील तालवाद्यातले लोक येणार आहे आणि त्या स्पर्धेत निवड झालेली आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचाच हा आशीर्वाद आहे. विठाला विठाला हार्मोनियम वादक आमचे प्रकाश भाऊ असतील, भजनी मंडळातील आमचे सहकारी आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे जनाभाऊ बर्गे असतील, सोपान काका बाराहाते आहेत, आमचे बाबुळके पाटील आहेत, प्रकाशराव आहेत, त्याचबरोबर इकडे बाळासाहेब पाटील फोपसे आहेत, विनेकरी आहेत, सर्व ज्येष्ठ भजनी मंडळी, बाल भजनी मंडळी, लोकने पाटील आणि भजनी मंडळातले सर्व सहकारी, आमचे चोपदार बंधू, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शिंगवे गावातील समस्त काळवाघे पाटील परिवार, बर्गे पाटील, चौधरी पाटील, लासुरे पाटील, आमचे सरपंच बाबुळके पाटील आणि सर्व बाबुळके पाटील परिवार असेल, जाधव पाटील आहेत, शेळके पाटील आहे, ठोंबरे पाटील आहे, काळे पाटील आहे, शिंगवे गावातले सर्वच लहान थोर मान्यवर मंडळी, माता भगिनींची उपस्थिती आहे. शिंगवे गावासह भजनी मंडळाच्या निमित्तानं, कारण जनू काकांचं हे घर आहे आणि काकांचा सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये जो संबंध होता, जी सेवा होती, फार मोठी होती. ते आपल्या शिंगवे गावाचे नव्हे तर या राहता कोपरगाव तालुका आणि पंचक्रोशीचे वारकरी संप्रदायातले जनू काका हे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. आणि त्यामुळे आज शिंगवे, सडे, वारी, रुई, पिंपळवाडी, नपावाडी, एकुरखे, पुंतांबा, गोंडेगाव, दवणगाव, जळगाव, भोजडे, सर्वच लाख बाप्तर अशा सर्व गावची मान्यवर मंडळी, भजनी मंडळी आणि आपण सर्व मान्यवर, आपल्या गणेश कारखान्याचे संचालक सन्माननीय बाबासाहेब पाटील डांगे तथा बापू पेटकर तात्या असतील, शिवाजीराव पाटील, त्याचबरोबर आमचे मोरे पाटील आहेत, या निमित्तानं सभापती मच्छिंद्रजी टेके पाटील आहेत, गायकवाड पाटील आहेत, ठोंबरे पाटील आणि सड्याची सर्व मंडळी आहे. त्याचबरोबर गोंडेगाव येथून भाऊसाहेब पाटील फोपसे असतील, दौलतराव पाटील फोपसे असतील, आमचे विजू काका फोपसे असतील, त्याचबरोबर आपल्या पिंपळवाडीचे बाबा आणि सगळी सालपुरे बाबा आणि सर्व मंडळी आहेत. या निमित्तानं धोत्रे येथून आमचे जाधव पाटील आणि धोत्र्याची मंडळी बरीचशी या ठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर बरीचशी मान्यवर मंडळी, त्यामध्ये भाऊसाहेब काका ठोंबरे पाटील जे पुरणगाववरून आवर्जून उपस्थित आहेत. डॉक्टर पाटील साहेब या परिवारातले ज्येष्ठ मार्गदर्शकच आहेत. आपल्या भागातील ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर पाटील चौधरी, भाऊसाहेब नाना चौधरी, आमचे लासुरे साहेबही बसलेले आहेत. अनेक मान्यवर आपण सर्वच जण उपस्थित आहात आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या परिवारातील बंधू हर्षवर्धन भाऊ आणि सगळ्या हा काळवाघे परिवार आहे. आपण सर्वजण आज मातोश्रींना ही प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आदरांजली देतोय. मगाशी मी लवकर आलो आणि या परिवाराची बरीचशी पै पाहुणे मंडळी सुद्धा भेटली. मग ते या परिवाराचे पाहुणे सन्माननीय खुळे साहेब असतील, जे पर्यावरण खात्यातले अधिकारी आहेत, त्याचबरोबर आमचे थोरात पाटील या परिवाराचे व्याही उकलगावचे असतील,
आणि बरेच सर्व पै पाहुणे मंडळी सुद्धा भेटीगाठी झाल्या. डॉक्टर शिंदे साहेब भेटले, पाटील साहेब भेटले, सातपुते साहेब भेटले. खर तर कैलासवासी माजी सभापती भागवतराव पाटील, ॲडव्होकेट भागवतराव पाटील किंवा जनू काका सगळे बंधू हे यांनी एका बाजूला समाजकारण, शेती, नातेसंबंध हे जपताना आपल्या घराण्याची परंपरा असलेली वारकरी संप्रदायाची सेवा ही विशेषत्वानं जपली. योगीराज चांगदेव महाराजांची वारी करणं असेल, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या भक्ती परंपरेमध्ये सेवा करणं असेल, किंवा ब्रह्मलीन आपले सर्वांचे पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचा सहवास असेल, असा या परिवारानं जपला. जनू काकांचे, भागवत पाटलांचे वडील हे गाथा मुखोद्गत असलेले होते. हा या कुटुंबाचा वारसा आहे. मायबाप हो, आपण सर्व जे मान्यवर बसलेले आहात, आपल्याला माहिती आहे लौकिक संपत्ती येत राहते, जात राहते. त्याच्यात चढ उतार हे क्रमप्राप्त आहे, ते कोणी थांबवू शकत नाही. पण कुटुंबाची संस्काराची श्रीमंती, सेवेची श्रीमंती, पुण्याची श्रीमंती ही कधी क्षीण होता कामा नये. आणि जर पुण्य संपुष्टात आलं, संस्कार संपत चालले, तर मग मात्र कुटुंब दुबळं होतं. पैसे येत राहू द्या, जात राहू द्या, पद येतं कधी जातं, पैसा येतो जातो, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असणं याचंच नाव संसार आहे. परमेश्वर जरी या मृत्यूलोकात आला तरी तो या अनुकूल प्रतिकूल वाटेनच चालतो. प्रभू रामचंद्र सुद्धा वनवासाला जातात आणि श्रीकृष्णाला सुद्धा विषपान करावं लागतं. मृत्यूलोकामध्ये प्रतिकूलता कुणी पाहिली नाही. साधू संत महात्मा देव. पण माणसाला या सगळ्या चढ उतारांमध्ये स्थिर जीवन जगायचं असेल तर त्याला बळ देण्याचं काम अध्यात्म करतं, पुण्य करतं, संस्कार करतात, सेवा करते. आणि या मातोश्री द्वारकाबाई असतील, ही जुनी पिढी जी असेल, या पिढीनं एक गोष्ट सातत्यानं काळजीपूर्वक जपली, आणि ती गोष्ट म्हणजे घरातला संस्कार कमी पडता कामा नये, घरातली सेवा कमी पडता कामा नये. दारात येणारा पाहुणा, रावळा, गरीब, दुबळा जो कोणी येईल, वारकरी, संन्यासी, शेतकरी, त्याला उपवाशी जाऊ द्यायचं नाही, विनमुख जाऊ द्यायचं नाही. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आपल्या दारातून जर पाहुणा, रावळा, अतिथी विनमुख गेला तर तो आपलं सुकृत, आपलं पुण्य घेऊन जातो. विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. आणि म्हणून द्वारकाबाई, जनू काका यांनी या परिवारामध्ये ते पुण्य जपलं आणि ते आपण अनुभवलं. गेली 25-30 वर्ष माझा सुद्धा एक वारकरी संप्रदायातील सेवक सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा एक सेवक म्हणून या कुटुंबाशी संपर्क आला. काकांचाही भरपूर सहवास घडला. काका हे नित्यनेमानं हरिपाठ, काकड आरती, भजन करणारे होते, शिकवणारे होते. श्रीमद भगवत गीता ते लहान मुलांना शिकवायचे, महिलांना शिकवायचे, पुरुषांना शिकवायचे. शिंगवे गावामध्ये लहान लहान मुलींना गीता शिकवताना जनू काकांनी मुस्लिम समाजाच्या मुलींना सुद्धा गीता शिकवली. एवढी गोडी त्यांनी लावली. आणि तसं तर गीता हा ग्रंथ, ज्ञानेश्वरी काय, गाथा काय, हे कोणा एका जाती पंथ धर्मासाठी नाही, हे मानव जातीच्या कल्याणासाठीच दिलेले पवित्र ज्ञान विचार आहे. विठाला विठाला. आपल्या गणेश कारखान्याचे माजी एमडी बागडे साहेब आलेत, आमचे संतोष भाऊ बागडे आहेत, कातोरे पाटील आहेत, सगळी मंडळी आपण उपस्थित झालेला आहात. मला असं वाटतं इतका मोठा मंडप दिलाय, परंतु या परिवाराचं संस्कार मोठा आहे, माणुसकी मोठी आहे, नातंही मोठं आहे, सर्व क्षेत्रात आहे. आणि त्यामुळे मोठा मंडप सुद्धा कमी पडेल अशी परिस्थिती सुरुवातीलाच आहे. आम्ही रोज कार्यक्रम करत असतो काका. बऱ्याच वेळेला मंडप भरला म्हणजे कीर्तन संपवायची वेळ झाली असं आमचं रोजचं गणित असतं. आता इथे आज जरा वेगळंच दिसायला लागलं. कीर्तन सुरू करतानाच मंडप भरलाय, नाही तर रोज कसं असतं, संपत आलं की मग मंडप भरतो. आणि मग एखादा कार्यकर्ता सुद्धा सांगायला येतो, महाराज आता मंडप भरला, आवरून घ्या. म्हणजे आम्हाला तेव्हापासून ती रूढ पडून गेली, मंडप भरला की आवरून घ्यायचं.
आणि मोकळ्या मंडपात येऊन सकाळी सुरुवात करायची. पण इथे तसं झालं नाही. कारण या शिंगवे गावाला ते वळण आहे. इथल्या प्रत्येक कुटुंबाला आहे. नातेवाईक सुद्धा असेच जोडलेले आहेत, की जे माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐसिया चेमनी आर्त माझ्या विठाला हो. शिर्डीहून आमचे सन्माननीय कोते पाटील आहेत. सर्वजण आपण उपस्थित आहात. थोडं थोडं सरकून घ्या. आपल्या पुढची जागा जेवढी आपल्याला कमी करता येईल तेवढे मागचे पाहुणे आले की त्यांना बसता येईल. आणि महिलांना पुन्हा विनंती की आपण याही बाजूनं हे मोकळं सोडण्यापेक्षा, कारण मागाहून ज्या भगिनी येतात त्यांना एकदम पुढे येऊन बसायचा संकोच होत असतो. हे तुम्हाला अनुभव कमी असतात, आम्ही रोज याच्यात असतो. ज्यांना उशीर झाला त्यांना असं वाटतं की मागून जाऊन आपण पुढे कसं बसावं, आणि पुढच्या अगोदरच मागं बसतात. हा सगळा घोटाळा. विठाला कुंडलिक वरदा घर चालवण्यासाठी आपल्याला काही सामर्थ्य लागतं. शेती पाहिजे, व्यवसाय पाहिजे, शिक्षण पाहिजे, कर्तबगारी पाहिजे, दोन पैसे पाहिजे, वस्तू सामुग्री पाहिजे. पण हे सगळं एवढ्यावर घर चालत नाही. पिढ्यानपिढ्या जर का आपल्या कुटुंबियांची वाटचाल ही यशस्वी आणि आदर्श व्हायची असेल तर आपल्यासारखे सज्जन स्त्री पुरुष आपल्या घराला परमार्थ रूपी धन कमवून ठेवतात. मी सांगतो आपल्याला, तुम्ही, मी आणि इथे बसलेले सगळे स्त्री पुरुष आपण जे आहोत ना, काही गोष्टी पडद्याच्या आड, काळाच्या आड गेलेल्या आहेत. पण कुणीतरी आपले आजे पणजे होऊन गेले. थोडा विचार करा. कुणीतरी आपले चुलते काके होऊन गेले. त्यांनी त्या काळी काही ना काही पुण्य परमार्थ केलाय आणि त्याचा लाभ आपल्याला आजही वेगवेगळ्या रूपानं होतोय. पेरणी केलेलं धान्य जमिनीच्या आड गेलेलं असतं, परंतु ते उगवतं आणि अनंत पटीनं फलद्रूप होत असतं. पुण्य पोशिली असाधारणे, असं वाक्य आहे महाराजांचं. ते म्हणतात आम्ही पुण्याचं पोषण केलं आणि त्या पुण्याईच्या जोरावर वाटचाल सुरू राहिली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज सुद्धा आपल्या सगळ्या जीवनातील आध्यात्मिक यशाचं जे श्रेय देतात ते आपल्या वाडवडिलांनाच देतात. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, 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 माझ्या वडिलांची मिरासी का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारायणे राखीला दारवंता, उपवास पारायणे राखीला दारवंता, उपवास पारायणे राखीला दारवंता, उपवास पारायणे राखीला दारवंता. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारायणे राखीला दारवंता, उपवास पारायणे राखीला दारवंता.
विश्वंभर बाबा हे मूळ पुरुष त्यांच्या वारकरी परंपरेचे मानले जातात. 8 पिढ्यांच्या अगोदर महाराजांपासून महाराजांचे वडील बोल्होबा आणि तिथपासून आणखी 8 पिढ्या मागे विश्वंभर बाबा. हे विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन होते. हा सुद्धा एक संदर्भ आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 12व्या शतकातले आणि असे वारकरी होते पंढरीचे निष्ठावंत, की ज्या वेळेला शरीर क्षीण झालं त्यावेळेला पांडुरंग त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं की बाबा आता तुम्ही येऊ शकत नाही, पण माझी जबाबदारी आहे, मी तुमच्याकडे आलो पाहिजे. आणि म्हणून तुमच्या शेतामध्ये जा, तिथे तुळशी बुक्का जा, जमिनीत जिथे पडलेला दिसेल तिथे मी आलेलो आहे. संत महिपती महाराज आपल्या श्री क्षेत्र तहाराबादचे त्यांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि त्या चरित्रात हा प्रसंग आहे. विश्वंभर बाबा आपल्या गावातील भजनी मंडळी, गावातील ज्येष्ठ थोर सगळे भाविक स्त्री पुरुष सगळ्यांना घेऊन भजन करत देहू गावातून आपल्या शेतामध्ये गेले आणि शोधल्यानंतर लक्षात आलं की अमुक एका ठिकाणी तुळशी बुक्का वगैरे दिसतंय. तिथे खोदलं तर आज जी देहूच्या वाड्यामध्ये मूर्ती आहे गावातली, ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती त्या जमिनीमध्ये स्वयंभू त्या ठिकाणी लाभलेली आहे, प्राप्त झालेली आहे. म्हणजे पांडुरंग स्वतः भेटायला आहे. आपण म्हणतो निष्ठा जर अंतःकरणापासून असेल तर ज्यावेळेला तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. असं आहे की मायबाप हे लेकरांना भेटण्यासाठी तळमळीनं नेहमी जात असतात, पण ज्यावेळेला ते थकतात त्यावेळेला लेकरांची जबाबदारी असते मायबापाकडे जाऊ. किंवा लेकरू अज्ञानी असेल त्याला अडचण आहे तर मायबापाची जबाबदारी आहे लेकराकडे. हा जसा अनन्य संबंध आहे. तुका म्हणे देवभक्ताचा संबंध तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देवभक्ताचा संबंध सुद्धा तसाच आहे. भक्ताला देव हा फक्त त्याचं पूज्यस्थान नाही आहे, तो त्याचा मायबाप सुद्धा आहे. आणि मायबाप म्हटलं की तिथे कळवळा आला, तिथे जिव्हाळा आला, तिथे आपलेपणा आला. पांडुरंगाकडे आणि पंढरी क्षेत्राकडे वारकरी संतांनी फक्त एक तीर्थस्थळ म्हणून पाहिलं नाही, त्याला माहेर म्हटलेलं आहे. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे किंवा पंढरी आहे माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती आणि प्रसिद्ध अभंग आहेच. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे जाती, आहे भीवरे जाती, आहे भीवरे जाती. माझे माहेर पंढरी, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा. माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे भीवरे जाती, आहे भीवरे जाती, आहे भीवरे एकदा टाळ्या वाजून आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करा. वारकरी महात्म्यांसाठी संत आणि भाविकांसाठी पंढरी हे फक्त तीर्थक्षेत्र नाही, ते माहेर आहे. आणि माहेर त्याला म्हणतात जिथे जन्म होतो. माहेर त्याला म्हणतात जिथे मायबाप बंधू भगिनी राहतात. आणि म्हणून राही रखुमाई सत्यभामा माता पांडुरंग पिता माहिर. कोण आहेत आमचे मायबाप? राही रखुमाई आमची माई आहे, पांडुरंग पिता आहे. गरुड बंधू लडिवाळ पुंडलिक यांचे कौतुक वाटे मज.
मज बहुगोत संत आणि महंत नित्य आठवीत ओवियेसी. काय अभंग आहे, काय शब्द आहे. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे पूर्वज आहे विश्वंभर बाबा, यांचंही नातं पांडुरंगाशी त्या माहेराचं आणि मायबापाचंच होतं. आणि म्हणून विश्वंभर बाबा भेटायला, विश्वंभर बाबाला भेटायला पांडुरंग आले. आज आपण ज्या मूर्तींचं दर्शन देहू गावात, देऊळवाडा जे जुनं मंदिर आहे त्याला काय म्हणतात, देऊळवाडा. बरं, त्याची काही नावं जी परंपरागत आहे ती आपण. आणि बाहेरचं जे मंदिर आहे ते आहे, त्याला खेटून जे आहे देऊळवाड्याला, ते शिळा मंदिर, ज्याचं पंतप्रधानांच्या हस्ते 3-4 वर्षापूर्वी उद्घाटन झालं नवीन. ज्या शिळेवर बसून तुकाराम महाराजांनी गाथा बुडवल्यानंतर आत्मक्लेश केले आणि देवाचा दावा केला आणि ती गाथा पुन्हा प्राप्त झाली, ते शिळा मंदिर. पुढे आहे ते महाराज जिथून वैकुंठाला गेले तिथे उभी मूर्ती आहे इंद्रायणीच्या घाटाच्या जवळ. आणि त्यानंतर आत्ता जे झालंय नवीन पुन्हा गाथा मंदिर, जिथे गाथा बुडवली होती आणि ती निघाली, त्या जागेवर आता नव्यानं मागच्या 10-20 वर्षामध्ये गुलेबाबांच्या पुढाकारानं गाथा मंदिर. कोणत्याही तीर्थक्षेत्रात गेलं तर आपण तिथला इतिहास आणि ते पूर्ण जाणून घेतलं पाहिजे. माणसं फक्त तिथं काय नाश्ता मिळेल आणि जेवण कुठे चांगलं मिळतं, झोपायला लॉज कुठे चांगला आहे, लाजच नाही. त्याच्यामुळे विठाला काय करतो आपण यात्रेला जाऊन नेमकं. शाळेतली मुलं शाळेत गेली आणि जर काही ज्ञानार्जनच केलं नाही तर त्यांचं शाळेत जाणं येणं जसं व्यर्थ आहे. आपल्या लहानपणचं आपल्याला सगळ्याला आठवायचं की आपले गुरुजी कधी कधी रागवून म्हणायचे, अरे गधड्यानो, अभ्यास नाही केला तर गाढवं मेलं ओझानन, शिंगरू मेलं येरझारा. आपले गुरुजी आपल्याला बोलायचे बघा. तसं वारकऱ्याचंही होईल, तसंच तीर्थयात्रा करणाऱ्या यात्रेकरूचंही होईल. तिथला इतिहास काय, म्हणून प्रत्येक तीर्थक्षेत्रात गेलं तर एक 10-20 रुपयाला पुस्तिका मिळते पहा तिथली, काय फार महाग नाहीये. आणि आज ज्याला तंत्रज्ञानाचा वापर बहुतेकांना जमतो, गुगलवर जाऊन सर्च केलं की पंढरपूर, त्याचा विकिपीडिया किंवा अन्य काही माहिती ज्या स्रोतातून मिळेल, सगळी माहिती आपल्याला तिथे मिळते. गाडीत बसल्या बसल्या ते सर्च करावं मग दर्शनाला उतरावं. बघा कसा आनंद मिळतो. आम्ही तीर्थयात्रेला जातो ना, तर गाडीत लोकांना माहिती देत असतो, जिथे चाललोय ना त्याची जेवढी काय आमच्या अल्पज्ञानानं आमच्याकडे माहिती असते, आम्ही ती लोकांना देण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून तिथली ठळक स्थळं कोणती आहे. कारण आता तीर्थक्षेत्रात व्यापारी स्थळही काही निर्माण झाली आणि मग जे मुख्य स्थळ आहे दर्शनाचं ते राहून जातं आणि रिक्षावाला दुसरीकडेच आपल्याला घेऊन जातो, कारण ते असं काहीतरी व्यक्तिगत स्वार्थ, अशा अनेक गोष्टी आहे. कोणत्याही क्षेत्रात आपण गेलो तेव्हा पंढरपुरामध्ये या पद्धतीचं नातं वारकऱ्यांचं पांडुरंगाशी तुकोबाराय. आपल्या घराण्यात चालत आलेली ही जी भक्ती परंपरा, याला श्रीमंती म्हणतात. महाराज म्हणतात ही माझी श्रीमंती आहे. माझ्या वडिलांची मिरासी, मिराशी शब्दाचा अर्थ जहागीरदारी, वतनदारी असा होतो. महाराज हे तसे क्षत्रिय कुळातले आहेत. या महाराष्ट्रातल्या मराठा क्षत्रिय कुळातले जगद्गुरु तुकोबार आहे. पण या गोष्टीचा महाराजांना फारसा अभिमान वाटत नाही. ते म्हणतात, बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. महाराजांना 350-400 वर्षापूर्वी माहिती होतं की मराठा शब्दापेक्षा कुणबीला महत्व येणार आहे. आणि म्हणून त्यांनी गाथेमध्ये, म्हणजे किती संत किती किती कोणत्या कोणत्या विषयात सुज्ञपणे नोंदी करून ठेवतात. आणि आता सुद्धा शेवटी काही कुळांची चर्चा होतच राहते, पण तरी कुणबीची जेवढी आहे तेवढी आता 96-98 ची राहिलेली नाही. विठाला वरदा हरी महाराजांना आपल्याकडे
आपल्याकडे घराकडे असलेला मान मरातब, जमीन जुमला, संपत्ती किती आहे याचा अभिमान कधीच नव्हता. जे अभंग आपल्याला आज उपलब्ध आहे, अभंग अनेक होते महाराजांचे. अभंगाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका, असं म्हणतात नामदेवरायांनी. त्यांच्या अवतार कार्याच्या काळात 100 कोटी अभंगाचा संकल्प केला होता. त्यातले 96 कोटी कुटुंबीय मिळून त्यांनी पूर्ण केले होते. नामदेव महाराजच्या कुटुंबातल्या सर्वांनी अभंग रचना केल्या. आणि तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन सांगितलं, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे येऊन या पांडुरंगे. अभंगाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी 96 कोटी होते. 4 कोटी अभंग तुकोबारायांनी केले. त्यातले आपल्याकडे आज उपलब्ध जेवढे कालोघामध्ये ते 4092. किती आहे? 4092. देवडीकर महाराजांची जी संप्रदाय मान्य अभंग गाथा आहे आणि जी वंशजांची तुकोबारायांच्या देहूकरांची आहेत, त्याच्यात काही जास्तीचे सुद्धा अभंग आहेत. त्यांच्याकडे काही आणखी पुरातन वह्या सुद्धा आहेत. पण जे पारायणाला उपलब्ध आहे ते 4092 अभंग आहे. महाराजांनी पुष्कळ अभंग केले. त्यातले 4092 अभंग आहे. पण त्या 4092 अभंगामध्ये मला जमीन किती होती एकाही ठिकाणी लिहिलं नाही. शेकडो एकर जमिनीचे मालक होते. व्यापार त्या काळी, म्हणजे मी ज्या अभ्यासकांकडून ऐकलंय, महाराजांचे वंशज आहेत, सध्याचे महाराष्ट्रातले एक तत्वज्ञान विषयातले फार मोठे मार्गदर्शक डॉक्टर सदानंद मोरे. डॉक्टर सदानंद मोरे सर आमचे स्नेही आहे, इथे बसलेल्यांचे अनेकांचे ओळखीचे स्नेही असतील. तर त्यांनी असं सांगितलं की तुकाराम महाराजांचं त्या काळात 16व्या शतकातलं 4 लाखाचं भांडवल होतं व्यापारात. किती? म्हणजे जवळजवळ आजचा आपण ज्याला राज्यातला उद्योगपती म्हणतो ना, मोठ्यातला मोठा, तसं होतं. तुकाराम महाराज हे काय झालं की भाविक होते म्हणून त्यांच्याकडे भोळेपणानं पाहण्याची एक आपल्याला सवय झाली. भोळे वगैरे नव्हते. छत्रपती शिवराय यांच्या चरणी नतमस्तक होत होते. त्यांचा अधिकार काय असेल? मोठी परंपरा होती. हे जावळीचं मोरे घराणं आहे, ज्याचा राज्य या सगळ्या चळवळीमध्येही सहभाग आहे. हे त्याच घराण्याचे काही उपघर आहे. आणि म्हणून पण कुठेही त्या अभंगामध्ये महाराजांनी प्रापंचिक माणसाला कधी कधी ना सांगावं, कौतुक सांगावं, पण किती सांगावं यालाही काय. काही माणसांच्या जर घरी गेलात ना, ते तुम्हाला विचारणारच नाही की तुमची तब्येत कशी आहे किंवा तुमची आई बरी आहे का, मुलं काय करतात. ते जे आल्याबरोबर त्यांचं भारूड सांगायला सुरू करणार. तुमच्यासारख्या सुज्ञ पाहुण्याला वाटतं जेवण तर नकोच नको, पण नाश्ता सुद्धा नको, आता चहा घेऊन एक वेळ करी या दुःखा वेगळे. संवाद ही एक वेगळी कला आहे. जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद साधायला लागले ना, मोठ्या माणसांची लक्षणं सांगतो सर्व क्षेत्रातल्या, ते समोरच्यांना जास्त बोलू देतात, आपण अल्प बोलतात. भगवान परमात्मा अर्जुनाला सुरुवातीला बोलून देत राहिले की काय म्हणणं आहे तुझं सांग. म्हणून गीतेचा पहिला अध्याय पूर्णपणे अर्जुनानं केलेलं वक्तव्य आहे, अर्जुन विषाद योग. आणि गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकापर्यंत सुद्धा अर्जुनच बोललेला आहे. पण बोलता 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 तो जरा थोडासा आत्मचिंतन करतोय की मी इतका बोलतोय. पण ज्ञानोबाराय म्हणाले, देवो काया बोला चित्त देतीची ना. अर्जुनाची भावना झाली, देव मात्र काहीच बोलत नाही, माझं काही चुकतंय की काय. आणि मग तो म्हणतोय, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेयशा निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्त्यहम शाधिमा त्वाम प्रपन्न. देवा, माझ्या अंतःकरणात भीतिरूप दोष निर्माण झालेला आहे, त्यामुळे योग्य अयोग्य काय याचा निवाडा माझी बुद्धी करू शकत नाही. मी तुमचा शिष्य आहे, मनोभावे तुमच्या चरणाला लागतोय, पण मला आता मार्गदर्शन करा. मी खरं सांगू, जेवणाचा आनंद त्याच वेळेला येतो ज्या वेळेला जेवू घालणारा उदार असेल, स्वयंपाक करणारी सुगरण असेल आणि जेवणाऱ्याला भूक लागलेली असेल. नाही तर स्वयंपाक करणाऱ्या कुटुंबाने किती प्रेमानं केला आणि येणारा पाहुणा हल्लीच्या पिढीप्रमाणे बाहेरच वडापाव खाऊन आला, तर त्याला कढी किती चांगली आहे आणि खीर किती चांगली झाली हे सांगायचं भान तरी कुठं दिसतंय आजच्या नव्या पिढीला. जुनी माणसं निघेपर्यंत 4 वेळा म्हणायचे, वा काय आमटी झाली आज, काय कढी झाली आज. आजची माणसं ही संवेदनहीन होत चाललीत.
साधी फुकटची प्रतिक्रिया सुद्धा तोंड भरून द्यायला लोक तयार नाही, इतके दरिद्री लोक दिवसेंदिवस जन्माला यायला लागले. विठाला एखाद्याच्या समारंभात जाल, जे आवडेल त्याविषयी एक प्रतिक्रिया तरी द्या. जसं आता इथे बघा ना, टाळकरी किती मोठे आहेत, भेटतात का? तुमचं द्या सोडून, आम्ही कीर्तनकार आहे, पण आमच्यावर कधी कधी अशी वेळ येते की साथ करायची कुणी, आणि जे योगायोगाने कोणीतरी साथीला लाभतात त्याच्यातल्या. मला एकदा असा पूर्वी प्रसंग घडला, पखवाजाच नाही, एक होता बिचारा साधा बाधा धरून आणला, त्याला म्हटलं थाप टाका, आता हे स्वर मिळण्यासाठी शाई पानावर थाप टाका. त्यांना म्हटलं थाप टाका, ते म्हणे कुणीकडून टाकू? म्हटलं माझ्या पाठीवर टाका, नाही तर मी तुमच्या पाठीवर टाकतो. सोपं नाहीये हे, याच्यासाठी पिढ्यानपिढ्याची पुण्याई असावी लागते, तेव्हा हे चित्र निर्माण होतं. पैशाने तुम्ही अनेक गोष्टी आणू शकाल, पैशाने तमाशा आणता येतो, वारकरी नाही. विठाला इथे आमचा अरुण भाऊला, संदीप भाऊला किती जणांना निरोप द्यायला मिळाला असेल मला माहित नाही. तुमच्यापैकी सुद्धा तुम्ही जे आदरणीय मंडळी पुढे बसलेला आहात, स्त्री पुरुष सगळे, पण हा जनू काकाचा परिवार, कैलासवासी भागवत पाटलांचा परिवार, या परिवाराचं 2-4 पिढ्यांचं योगदान, माणुसकी, ही श्रीमंती आहे. माझी कीर्तनाची सुरुवात, विसरू नका, श्रीमंती शब्दापासून झाली. ऐश्वर्य म्हणजे काय, तुमच्या माझ्या घरातली श्रीमंती म्हणजे नेमकी काय? तुकाराम महाराजांचं उदाहरण त्यासाठी घेऊन आपण बोलत चाललेलो आहोत. तेव्हा महाराजांनी सबंध गाथेमध्ये, जसं मी सांगितलं, श्रीकृष्ण स्वतः बोलत नाही, अर्जुनाला बोलू देतात आणि मग मार्गदर्शन करतात. तसं तुकाराम महाराज सुद्धा आपल्या घराण्याचा काही फार बोभाटा करत नाहीत कुठे. महाजन होते, म्हणजे त्या काळचे व्यापारातले प्रमुख होते, महाराष्ट्रातले, पुणे परगण्याचे जमीनदार होते आणि विद्वानही थोर होते मायबाप हो. पण तरी सुद्धा मी तवानात अपराधी कर्मही नमती मंद बुद्धी, अशा पद्धतीनं त्यांनी वक्तृत्व केलं. पण महाराजांची वाणी त्यावेळेला खुलून दिसते आपल्याला, ज्यावेळेला घराण्यातल्या परमार्थाविषयी, वाडवडिलांविषयी आणि पुण्याविषयी बोलू लागतात, त्यावेळेला मात्र महाराज प्रपंच सांगताना ते छातीला हात लावत नाही, पण परमार्थ सांगताना ते छातीला हात लावतात. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवा, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी राया, दास पंढरी राया, दास पंढरी राया, दास पंढरी राया, दास पंढरी राया. आम्ही दैवाचे दैवाचे, हो आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, पंढरी आणि म्हणून ज्या आपल्या वाडवडिलांनी आपल्या घरामध्ये ग्रंथ वाचनाची परंपरा सुरू करून ठेवली, समजायचंय खूप मोठी संपत्ती आपल्याला कमवून ठेवली. ज्या घरातल्या आपल्या वाडवडील माणसाने, आई वडील आजी आजोबा चुलते काके, ज्यांनी घरामध्ये अन्नदानाच्या परंपरा घालून ठेवल्या, पंढरीचे वारीची परंपरा, संत महात्म्यांच्या संगतीची सेवेची परंपरा, फार मोठी संपत्ती आहे. घरात आजही आपल्या घरात जे सदस्य पोथी वाचतात, भजनाला जातात, काकड्याला जातात, हरिपाठाला जातात, त्यांची कदर करा, त्यांचा सन्मान करा. कारण तुमचं घर फक्त जे पैसे कमवून आणतात त्यांच्यावर चाललेलं नाही, जे पहाटे उठून काकड्याला एखादा भोळा भाबडा भाऊ जातो त्याच्यावरही घर चालतं, हे ध्यानात ठेवा. हे सांगायची गरज आहे. कधी कधी आमच्या वारकऱ्याला अवमानित केलं जातं, कुटुंबच करतं, यांना काही कामच नाही म्हणतात. महाराज घेऊन जा हे, आम्हाला म्हणतात हो तोंडावर,
घेऊन जा आमच्या माणसं. काय नाही, घरी शेतात जात नाही, काय पाहत नाही, कुठे येते कुठे ते टाळ सदा मांडीला. आणि म्हणून मला या काळवाघे परिवाराचं कौतुक करायचं आहे, की जनू काकांनी आपल्या जीवनातला अधिकाधिक वेळ परमार्थाला दिला, पण आमच्या मातोश्रींनी त्यांना पूर्ण साथ दिली. हे या मातोश्रीचं योगदान आहे. की नाही, माझे पती जो परमार्थ करतायत हे मोठं धन आहे, ही मोठी संस्कृती आहे, आणि माझं कर्तव्य आहे त्यांना या कार्याला साथ, ही सहचारिणी अशी मिळणं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि हे कार्य आमच्या या पूज्य मातोश्रींनी द्वारकाबाईंनी जीवनामध्ये केलं, कारण त्यांनाही त्यांच्या वडिलोपार्जित घराण्यातून तो संस्कार घेऊनच त्या एका संस्कारी घरातून दुसऱ्या एका संस्कारानं श्रीमंत असलेल्या घरात त्या आल्या होत्या. विठाला विठाला. हो. आणि आजही सगळी मुलं मुली सुना नातवंड सुद्धा भेटली की आपल्याला त्या संस्काराचा जो पाझर आहे तो इथपर्यंत आलेला दिसतो. आणि म्हणून तुकोबारायांना असं वाटतंय की आमच्या घरातली वडील हे आमचं दैवत आहे. आई हे तर परमदैवत आहे. न मातु परदैवतम, शास्त्र वचन आहे. आई सारखं श्रेष्ठ दैवत या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. कारण त्या लेकराला जन्माला यायच्या आधीपासूनच तिची काळजी सुरू होते. मी एक गोष्ट सांगत असतो की देवलोकातून एका जीवाला मृत्यू लोकात जन्माला यायचं होतं, पण तो जीव घाबरला आणि देवाला विनवणी करू लागला, कळवळला, देवा मला जन्माला घालू नका, कारण देवलोकातून भूलोकात इतक्या दूर गेल्यावर माझी काळजी करील कोण. देव हसले आणि त्या जीवाला म्हणाले, काळजी करू नकोस, माझ्याजवळ तुला सुरक्षित वाटतं, मी देव आहे म्हणून. तुझी काळजी घेणारे दोन देव मी अगोदर जमिनीवर पाठवलेत भूतलावर, आणि त्यांचं नाव आहे आई आणि वडील. ते तुझी काळजी घेणार. म्हणून या लेकराला याचं लालन पालन संगोपन आणि शिवाय त्या मुलीचं त्या मुलाचं सदैव हित पाहण्याचं काम मायबाप करतात. आई करते अभंगाचं पहिलं चरण. लेकुराची गीत लेकुराची गीत लेकुराची गीत लेकुराची गीत लेकुराची गीत हित वाहे माऊलीचे किंवा जाणे माऊलीचे चित्त. सतत मातेच्या अंतःकरणामध्ये
लेकराचा कळवळा असतो म्हणतात. सगळी प्रमाणं आपल्याला ठाऊक आहे. किती कळवळा असतो? तर कोणतीही आई, भगिनी, घरातली कोणती गृहिणी जेव्हा देवळात जाते ना, मानसशास्त्र समजून घ्या. आमच्या माता भगिनी कधी स्वतःसाठी देवाकडे नवस करत नाही, प्रार्थना करत नाही. आणि त्यांच्या जीवनातलं कोणतंच व्रत ते स्वतःसाठी नाही आहे. तुम्ही कधी यावर विचार केला की नाही मला माहित नाही. पण या आई बहिणींच्या भावनेचा मी विचार करतो. कुठली आई, कुठली भगिनी जेव्हा देवाला जाऊन काय हात जोडते ना, तेव्हा नातवंडांचं, लेकराबाळांचं, मुलीबाळींचं सगळ्यांचं कल्याण होऊ दे, कुटुंबाचं. सोमवार करतील तरी त्यासाठी, गुरुवार करतील तरी त्यासाठी. देवीचा नवरात्र उत्सव उपवास करतील तरी त्यासाठी. आता डॉक्टर साहेब सांगतात, की फार उपवास करू नका, हिमोग्लोबिन कमी होतो. ते सुद्धा ध्यानात घ्या. कारण प्रत्येक वेळेला खूप शरीराला पीडा देणं म्हणजेच काय नाही, तुमची भावना सात्विकच आहे. सात्विक भावनेनं भजत राहा, पूजत राहा. शरीराला झेपेल एवढेच कष्ट व्रत उपवासाचे शरीराला द्या. विठाला विठाला. हो, हो. पण कोणतीच माता भगिनी स्वतःसाठी कधी अगदी उमेदवाराची गृहिणी असेल तरी ती म्हणते, आमच्या ह्यांना तिकीट मिळू दे. म्हणजे म्हणजे ते सुद्धा मागणं स्वतःसाठी आहे का? आणि म्हणून विनोदाचा भाग सोडा. परंतु आमच्या माता भगिनींच्या अंतःकरणात नेहमी सर्वांच्या हिताचा कळवळा आणि म्हणून आई एक वेगळंच रसायन आहे. ज्या वेळेला अभिमन्यूचा वध होतोय महाभारतीय युद्धामध्ये चक्रव्यूहात अडकून, फार विस्तार करत नाही. आणि त्यावेळेला सुभद्रेला शोक होतो आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या या लाडक्या बहिणीला समजावून सांगतात, डोक्यावरून हात फिरवतात. सुभद्रे, काय करणार? नियतीच्या नियमापुढे जाता येत नाही बाळा. अभिमन्यू होता आपला, सद्गुणी होता, अगदी अर्जुना समान तेजस्वी आणि धनुर्धर होता, शूरवीर होता. परंतु नाईलाज आहे, नाही तवा आपला आता. आणि शेवटी आत्मा अमर आहे ना सुभद्रे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. सुभद्रा अर्जुनाला कडकडून मिठी मारते, भाऊ अरे तू सांगतोय देवा खरं आहे, तू देव आहेस मला माहिती आहे, तू ही गीता सांगतोय मला हेही माहिती आहे, माझ्या पतीलाही तू सांगितलेली आहे. पण तरी सुद्धा एका आईचं लेकराविषयी काय प्रेम असताना काय कळवळा असतो ना, हे समजण्यासाठी तुला सुद्धा एखादा अवतार आईचा घ्यावा लागेल, तर तुला हे कळेल. आणि म्हणून माय लेकराचं जे नातं आहे, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे, माय बापू आपणही अनुभवलेलं आहे. एखाद्या आईला जर सत्यनारायणाचा प्रसाद कुणी दिला ना, तर केळीच्या पानात दिलेला प्रसाद दिवसभर त्या पदराच्या कोपऱ्यात बांधून ठेवायची. संध्याकाळी लेकरं शाळेतून येईपर्यंत त्याच्यातलं तुपही गळून गेलेलं असायचं, पदर पदर तेलकट. पण त्या आपल्या लेकरांना एक एक घास दिला की तिला समाधान. तीच लेकरं आज जेव्हा 5-5, 10-10 हजाराच्या जेवणाचं बिल एका वेळी हॉटेलमध्ये गेल्यावर देतात, त्यांना ती आई आठवते का हो? मला हा प्रश्न पडतो कधी. तो बाप आठवतो की ज्याने आमच्या शिक्षणासाठी मोठ्या लोकांचे पाय धरले, पैसे नाही म्हणून 4 पाहुण्यांचे उंबरे झिजवले, फोन केले. आणि हे जर का ज्या नव्या पिढीला आठवत असेल, तर म्हणता येईल की धन्य माता पिता तयाची या. नाहीतर उनाड पोरांच्या सोबत आपल्या आईबापांच्या कष्टाची जे दुळधान करतात, त्या मुला-मुलींच्या बाबतीत काय बोलायचं? तुम्हाला माणूस होण्याचेच अजून कष्ट घ्यावे लागणार आहे. तिथून पुढे मग तुम्हाला काय जीवनात पहिल्यांदा आपल्या आई कष्टाची जाणीव ठेवणं, हे खरं मुला-मुली, सुना, नातवंडांचं कर्तव्य आहे. विठाला विठ्ठल. हो, हो. आणि मला खात्री आहे, मी आपल्यासारख्या अनेक आदर्श परिवारांमध्ये येतो जातो. आपली सगळी आदर्श लेकरं बाळ पाहतो, भेटतो. मला आनंद वाटतो की नव्या पिढीमध्ये सुद्धा अनेक आमचे बंधू भगिनी आपल्या घराची, कुळाची मान मर्यादा सांभाळून वागतात, संस्काराने वागतात. मला धन्यवाद द्यायचे आहेत. कारण नव्या पिढीला मी रोज समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की काळ बदलतोय.
धोके वाढतायत, फसवणूक वाढते आहे, अडचणी वाढतायत. जीवन जेवढं लवकर मोठं होतंय तेवढं उद्ध्वस्तही लवकर होतंय. अशा सगळं वेगानं घडतंय आपल्या आजूबाजूला आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर सावधान राहिला नाही, म्हणून संबंध सावधानतेनं जोडा, व्यवहार सावधानतेनं करा. अनेक निर्णय सावधानतेनं घ्या. त्याचं कारण असं आहे, की घडवायला खूप वेळ लागतो. उद्ध्वस्त व्हायला एक क्षण पुरेसा आहे. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हो. आणि म्हणून त्या आईची आठवण, त्या वडिलांची आठवण, हे आमचे संत महात्मे हे वाङ्मय का वाचायचं मुलांनो? ज्ञानेश्वरी तुम्हीच वाचली पाहिजे, गाथा तुम्ही वाचली पाहिजे, गीता तुम्ही समजून घेतली पाहिजे. डॉक्टर अब्दुल कलाम हे एक महापुरुष आपल्या भारताला लाभले राष्ट्रपती म्हणून. त्यांचं चरित्र वाचताना अग्निपंख नावाचं त्यांचं द विंग्स ऑफ फायर, अग्निपंख नावाचं त्यांचं चरित्र आहे. ते म्हणतात की मी दररोज सकाळी गीता पठण केल्याशिवाय माझ्या कामकाजाला सुरुवात करत नव्हतो. ते म्हणतात की पहाटे माझ्या वडिलांबरोबर मी नमाज पठण करायलाही जायचो मस्जिदमध्ये आणि आंघोळ झाल्यावर माझ्या मित्रांबरोबर रामेश्वराच्या दर्शनाला सुद्धा जायचो. लक्ष्मण शास्त्री नावाचे पुण्याचे तिथे पुजारी होते, त्यांच्या हातानं टिळा लावून घ्यायचो. इतकं बारीक मी वाचलेलं आहे. कारण अब्दुल कलाम सरांचं गाव कोणतं? आपल्या 4 धामापैकी एक, तमिळनाडूचं शेवटचं रामेश्वरम. रामनाथपुरम जिल्ह्यातलं रामेश्वरम, त्या जिल्ह्याचं नाव आहे रामनाथपुरम आणि तिथलं हे तीर्थक्षेत्र आहे रामेश्वरम. लहानपणी पेपर विकायचं वगैरे पुष्कळ गोष्टी आहे. आदर्श आहे. चांगलं वाचा, चांगलं ऐका, चांगल्याचे आदर्श घ्या. विठाला 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 विठाला. मी आमच्या स्वामीनारायण संप्रदायाचे एक खूप पूज्य असे फिलॉसॉफर आणि एक चांगले वक्ते आहेत, ज्याला आपण आजच्या काळामध्ये मोटिवेशनल स्पीकर्स म्हणतो. अशी काही मोठी माणसं आहे. एकदा त्यांचं मी ऐकत होतो स्वामीनारायण संप्रदायाचे. त्यांनी सांगितलं की जगातल्या 1000 लोकांचा डॉक्टर साहेब अभ्यास करण्यात आला. जगातल्या या शतकामध्ये झालेल्या 1000 लोकांचा, मोठे यशस्वी, मग त्यातले कोणी वैज्ञानिक, कोणी राजकीय क्षेत्रातले, कोणी मोठे व्यावसायिक, कुणी गुणवंत, कलावंत, प्रज्ञावंत, असे विविध क्षेत्रातले टॉपर्स 1000 लोक जगातले, ते का इतके उच्च स्थानी जाऊ शकले? तर त्याच्या अभ्यासातलं एक समान सूत्र सापडलं. या 1000 लोकांमध्ये जवळजवळ 95% लोक हे धार्मिक होते, देव मानणारे होते, संस्कृती जपणारे होते, कुळाची कुळ परंपरा, घराची घर परंपरा जपणारे होते आणि म्हणून ते इतके मोठे झाले. जे बिघडलेले असतात ते कसं घडू शकतील? विठाला विठाला. एवढा एक मंत्र जरी आमच्या नव्या पिढीनं आज ध्यानात ठेवला तरी कोणत्याही घराला दुःखी जगण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही आमची जी आई आहे, ही हित वाहते, ही ती सतत शिकवते. जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवांना ही नीती अनिती शिकवली, धर्म अधर्म शिकवला, योग्य अयोग्याची जाणीव करून दिली. आम्हाला आज गरज आहे घरामध्ये मुलाबाळांना वेळ दिला पाहिजे. काही त्यांच्या हिताच्या गोष्टी असतील आणि असा विषय निघाला, त्यांना जवळ बसून खांद्यावर हात ठेवून डोक्यावरून हात फिरून सांगितलं पाहिजे की लेकरांनो, हे असं होतं रे जर चुकीच्या मार्गाला गेले. एखादी बातमी येते, एखादं उदाहरण घडत असतं, त्या दिवशी घरच्या मुलांना घेऊन बसवा. एक 10-12 दिवसापूर्वी बातमी आली, पुण्याजवळच्या खेड तालुक्यामध्ये एका 10वीच्या मुलानं दुसऱ्या 10वीच्या मुलाचा गळा चिरून खून केला. बातमी अस्वस्थ करून गेली. फार विचार, सारखी ती बातमी डोक्यातून जात नव्हती. मी स्वतः असं काय घडतंय हे जगामध्ये नेमकं, अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहे. पण मला वाटतं तुमची माझी जबाबदारी की अशा वेळेला आपण आपल्या लेकरा बाळांना सावध करणं की बाबा हो, अरे होत राहतात वाद, असं नाही करायचं. मुलांना हे तुम्हाला योग्य वाटतंय का रे? बघा आता तो एक जण बिचारा कायमचा मेला, दुसरा जेलमध्ये गेला, कुटुंब दोन्ही उद्ध्वस्त झाले. असं वागलं पाहिजे का आपण? एवढं तरी मुलांशी बोला ना. का कोण नगर अध्यक्ष होणार आणि कोण नगरसेवक? मरू द्या बाबा. होय, रोज तेच काला कित्था गोंधळ चाललाय आपल्या घरामध्ये, तेवढ्याच चर्चा.
पण आमच्या लेकरांचं काय होणार, आमच्या पिढ्यांचं काय होणार, याच्यावर आपण बोलणार आहोत की नाही घरामध्ये. विठाला 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 कुंडली कवरदा ती बातमी वाचल्यावर मी माझं कर्तव्य सांगतो. मी काय केलं, थंडी होती पुष्कळ. आमची काही लहान लहान लेकरं इथले शिंगव्याचे पोरं आहेत. कळवागे, शेळके, लासुरे अशा परिवारातली काही मुलं आहे आमच्याकडे. या पोरांना विचारा. मी त्यांना घेऊन बसलो संध्याकाळी आणि गप्पा मारल्या, त्यांना हे समजून सांगितलं. मी तुम्हाला नुसतं सांगत नाही, काही नैतिकताही लागते. तुम्हाला 2-2, 4-4 लेकरं आहे, मला 100 लेकरं आहे. तुम्ही 2-4 लेकराला उभागता म्हणून त्याच्यातले 1-1, 2-2 आमच्याकडे आणून टाकता. आम्ही 100 लेकरांना उबगत नाही. त्यांची आई होतो, बापही होतो. विठाला 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 कुंडली कवरदा. आणि खरं सांगतो, किती दिवसभर थकून येऊ द्या, लेकरांमध्ये बसलं की जी ऊर्जा मिळते. थोडा वेळ त्यांच्यात हरिपाठ करायचा, थोडा वेळ पावल्या खेळायच्या, आरतीला थांबायचं, भजनाला थांबायचं, थोड्याशा 2 गोष्टी काही आदान प्रदान विचारांची करायची. कोणी आजारी असेल त्याची काय व्यवस्था आहे ते बघायचं, जेवले की नाही ते बघायचं, स्वच्छतेचं काय, मोठी मजा येते. आणि त्याच्यामुळे मला संध्याकाळी जर कोणी भेटायला आलं ना, जरा ग्रामीण भाषेत सांगू, डोकं उठतं माझं डोकं. ऐकून ठेवा सगळे, माझ्या पोरांच्या आणि माझ्यामध्ये संध्याकाळी यायचं नाही. दिवसभर काय तुमचाच आहे ना, आम्ही मग साठवून घेता दिवसभर तुम्ही. संध्याकाळी आमच्या लेकराचा वेळ कुणी घ्यायचा नाही, आमच्याकडे यायचंच नाही. विठाला कुंडली कवरदा हरी ज्ञानदेव. तुम्ही म्हणाल महाराजाचं काही डोकं फिरलं का काय, काय म्हणायचं म्हणा बुवा. पण आता त्रास होतो खरंच. ते दिवसभर आम्ही गर्दीतच असतो, समाजात असतो, आणि संध्याकाळी निदान त्या आश्रमात गेल्यावर त्या पोरासोरांचं पाहायचं, ते द्यायचं सोडून परत 4 माणसं आले की बसा, तेच घोळ, तेच गडबड. तेव्हा संध्याकाळी मला 5-5:30च्या पुढे आश्रमात कुणी, कारण मला हरिपाठ मुलांमध्ये करायचा असतो, आरती घ्यायची असते, मला त्यांच्यामध्ये काही 2 शब्द बोलायचं असतं. मनापासून सांगतो पुन्हा, मला आवडत नाही. विठाला विठाला आणि तुम्हाला सुद्धा नाही आवडलं पाहिजे. रात्री घरी आल्यावर परत तेच मित्रण, परत तेच घोळण. तुम्ही तर इतके खोडीचे आहेत, ते नाही आले तर तुम्ही चौकात जाऊन बसता. अरे काय प्रपंच करता, काय घोळ घालता, आणि मग तुम्ही सांगता की आमचं घर पोरं ऐकत नाही. आपण काय चुकतो हे बघा ना. दिवसभरही त्याच टोळक्यांमध्ये बसता आणि रात्री खातावर पाणी पडत नाही तर त्याच टोळक्यांमध्ये. सगळे नाही बरं हो, सगळे नाही. तुम्ही आदर्श मंडळी माझ्या पुढे आहात, पण जिथे दुख नाही तिथे जाऊन औषध लागावं म्हणून एवढा रेटू 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 बोलतो मी. कारण मी बरीच वर्ष झाले कीर्तनकार आहे, मला माहिती ना कोणासाठी काय बोलायचं असतं. तेव्हा हे एवढं रागानं बोलण्याचं कारणच असं आहे की कोणाला तरी राग यावा माझ्या बोलण्याचा आणि त्याच्या जीवनात थोडी तरी सुधारणा व्हावी, बस एवढाच. मी रागानं बोललो म्हणून मला काय कोणी बक्षीस देणार नाही, मला काय कोणी पुरस्कार देणार नाही. उलट याच्यातले 4 जण म्हणतील, एवढा बाबा बोलू नका बाबा, आपल्याकडे लय तडातडा बोलतो. विठाला वाईट वाटतंय की आज आपली कुटुंब व्यवस्था, काय जी आदर्श गोकुळासारखी घरं आपली भरलेली होती, आणि ती कुटुंब व्यवस्था हळूहळू कोलमडत चालली. म्हाताऱ्या माणसांच्या नजरेमध्ये चिंता दिसायला लागलेली आहे. करत्या धरते माणसं उदास दिसायला लागले सगळं असताना, कारण पिढी ऐकत नाही. आणि या सगळ्याचे आपल्याला जबाबदारी तरुण पिढीला घ्यावी लागेल. आणि त्याच्यासाठी महाराज या आईची आठवण पुन्हा एकदा करून देत आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे. छत्रपती शिवरायांना बऱ्या वाईटाची जाण करून दिली, खऱ्या खोट्याची जाण. शिवबा, अरे माय भगिनीवर अत्याचार होत आहेत, गरीब लोकांची पिळवणूक होते,
समाज व्यवस्था बिघडत चाललेली आहे. एक रयतेचं राज्य, सगळ्या जाती धर्मियांना गुण्यागोविंदाने आनंदाने नांदता येईल असं सर्व समावेशक राज्य, राम राज्य, आदर्श राज्य तुला उभं करायचंय. आणि त्यासाठी शोभा तूच पुढाकार घे ना बाबा. ही आई करते. आणि म्हणून आपल्याला विद्यापीठांमध्ये शिकवलेलं ज्ञान हे नोकरी देईल, पण घरामध्ये आजी आजोबा चुलते काके आई वडील यांच्याकडून मिळालेलं ज्ञान तुम्हाला तुमचा एक परिचय समाजामध्ये आदर्श म्हणून करून द्यायला ते कारणीभूत ठरेल. ते आदर्श म्हणून कारणीभूत ठरतं. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की लाभा वाचून प्रेम करणं हे आईचं कर्तव्य. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. कधी लाभाविना, कधी लाभाविना प्रीते, ऐसी विढोबार कुमार. टाळी वाजवा, भजन करा, भजन करा. विठोबार कुमाये, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. पोरगा गवळण म्हणतोय आमचा, इथलाच आहे, आपल्या काळवागे परिवारातला आहे आमच्याकडे. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते, पाणी घेऊन येते. खायला देते, पाणी घेऊन येते. हे रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. चांदीचा बोरा तुला खेळायला देते. चांदीचा बोरा तुला खेळायला देते. खेळायला देते, पाणी घेऊन येते. खेळायला देते, पाणी घेऊन येते. नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. एका जनार्दनी तुला झोक मी देते. एका जनार्दनी तुला झोक मी देते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज तारे